घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। कारण सातत्यानं गेले शेकडो वर्ष हिंदू धर्मावरती आक्रमण करणं, धर्मांतरण करणं, लव जिहाद सारख्या घटना घडवणं हे असं सातत्यानं सुरू आहे। आणि म्हणून राज्यातील हिंदू बांधवांची पण ही मागणी होती की याच्यावरती काहीतरी कडक धोरण आलं पाहिजे। कारण आमिष दाखवून, फसवून, अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन अशा पद्धतीनं धर्मांतरण केलं जात होतं आणि त्या संदर्भातला कायदा हा कालच्या कॅबिनेटमध्ये मंजूर केलेला आहे। ही खूप चांगली बाब आहे। हिंदू समाजामध्ये प्रचंड या गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे। याचं सर्व श्रेय माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना जात आहे की त्यांनी अत्यंत लक्ष देऊन हा कायदा पारित केलेला आहे। आज अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्पामध्ये कुठल्या विशेष गोष्टींवर तुमचं लक्ष असेल? मदरशांचं अनुदान बंद करण्याची मागणी सातत्याने भाजप नेत्यांकडून होत होती। राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि आता अर्थमंत्री हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि त्यामुळे लोक एकदम बिनधास्त आहेत। त्यांना माहित आहे की देवाभाऊ अर्थसंकल्प जेव्हा मांडतील तेव्हा या राज्याचं त्यामध्ये हित असेल, सर्व समाजाचा त्यामध्ये समावेश असेल आणि सर्व विभागाचा महाराष्ट्रातल्या कोकण असेल, मराठवाडा, विदर्भ, खानदेश असेल, आपलं मुंबई प्रांत असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्व विदर्भांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू स्थानी मानून हा अर्थसंकल्प येईल। त्यामुळं लोकांचे आता डोळे लागलेत, कधी दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प आमच्या कानावरती येतोय। आम्हालाही तशी आस लागली। नक्की खूप चांगला अर्थसंकल्प आज येईल। शेवटचा प्रश्न घेतो। अर्थमंत्री अजित पवार आज नाहीयेत। निश्चितपणे तुमचे राजकीय मतभेद होते, मात्र अजित पवारांची उणीव आज जाणवते का? नाही, नक्कीच। आता त्यांनी अनेक वर्ष या राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता। अत्यंत दुर्दैवी, अत्यंत अचानक त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांची पोकळी तर जाणवतेच। सभागृहामध्ये सगळे आमचे आमदार मित्र जेव्हा बोलत असतात तेव्हा हे गोष्ट जाणवते। धन्यवाद। आमच्याशी बातचीत केल्यामुळे हे होते गोपीचंद पडळकर लागवी आणि अजित पवार यांची उणीव निश्चित जाणवत आहे। आणि दुसरीकडे लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे अर्थसंकल्प सादर करताना पहिला डिजिटल अर्थसंकल्प ते घेऊन आलेले होते। आज कुठला वेगळा धक्का ते देणार का राज्याला? कुठल्या नवीन योजनाची घोषणा करणार का? आणि अजित पवारांच्या नावाने कुठल्या याच्यामध्ये योजनेचा समावेश असणार का? याकडे आपलं लक्ष असेल। लागवी अगदी चेतन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2026-27चा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 2 वाजता या ठिकाणी सादर करतील। पण अर्थातच त्यापूर्वी कॅबिनेटची बैठक सुद्धा होणार आहे। आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी जो सादर झाला, ज्यात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दोन्ही सभागृहात खरं तर हा अहवाल पटलावर मांडला आणि त्यानंतर त्यातूनच चुणूक दिसली की अर्थसंकल्प नेमका कसा असणार आहे। या सगळ्याविषयी खरं तर तुमच्याकडून अपडेट घ्यायचं आहे चेतन। या सगळ्यामध्ये कृषी असू दे, उद्योग असू दे, तरुणाई असू दे किंवा लाडक्या बहिणी असू दे, सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या अर्थनियोजनाच्या दृष्टीनं, शिस्त लागण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाची पावलं उचलली जाऊ शकतात का? निश्चितच, कारण शिस्तीचा अर्थसंकल्प हा म्हटला जात आहे, चर्चा आहे। मात्र मग त्यामुळेच कुठेतरी दुसऱ्या बाजूला भीती व्यक्त होत आहे की जी आश्वासनं जाहीरनाम्यामध्ये 5 वर्षांची दिली होती भाजपने ती यामध्ये पूर्ण होताना दिसणार नाहीत। पुढच्या वर्षीसाठी त्यासाठी वाट बघावी लागते। पण त्यामध्ये प्रमुख असेल 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जो सन्मान निधी दिला जातो त्यामध्ये वाढ करण्याची जी गोष्ट होती ती देखील या अर्थसंकल्प पूर्ण होणार का याकडे लक्ष असेल। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेष करून राज्यातील वेगवेगळ्या सेवा आहेत त्या डिजिटल करताना त्यासाठी होणारा खर्च असेल। सोलरवरती विशेष करून पर्यावरण संरक्षणासाठी आपण पाहत आहोत बहुतेक योजना आहेत त्या सौर ऊर्जेवरती परावर्तित करण्याचा मानस सरकारचा दिसत आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आता सरकार जास्त खर्च करणार का? शेतकऱ्यांसाठी कुठली वेगळी योजना घेऊन येईल? अर्थातच शेतकरी कर्जमुक्ती ही जून नंतर होणार आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पात त्याची तरतूद होणार नाही। मात्र त्यासाठी कुठला ठोस उपाययोजना शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी केल्या जाणार का याकडे विशेष करून लक्ष असेल। 1 वाजता यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यामध्ये हा अर्थसंकल्प आहे तो मंजूर केला जाईल। कॅबिनेट मंजुरीनंतर तो मुख्यमंत्री आहेत तो विधानसभेमध्ये आपल्याला तो मांडताना पाहायला मिळतील। तर राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे विधान परिषदेमध्ये हा अर्थसंकल्प सादर करताना पाहायला मिळू शकतात। त्यामुळे जास्त करून आता या टप्प्यामध्ये कुठल्याही निवडणुका नाहीयेत, याआधी निवडणुकांचा काळ संपलेला आहे। त्यामुळे युवक असतील,
महिला असतील, शेतकरी अगदी, असतील, अगदी. यांच्यासाठी कुठल्या खास योजना सरकार पुन्हा घेऊन येत आहे का आणि जुन्या कालबाह्य झालेल्या योजनांना कात्री लावणार का? ज्या आत्ता अद्ययावत ज्या योजना सुरू आहेत त्या अद्ययावत स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न सरकारचा असेल, जेणेकरून अधिकचा भार अर्थव्यवस्थेवर मुद्दा पडणार नाही लक्षात याची येतोय. खबरदारी घेतली जाईल. चेतन, त्यामुळे योजना तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.